भारतीय प्रेक्षक हा सिनेमातल्या सीटांचे कापूस का काढतो? खय्यामोंचं एक वैशिष्ट्य मला काय वाटतं की तुम्ही एकदा प्लेलिस्ट चालू केली ना की मधला स्किप करावं असं गाणं एकही नाही. म्हणजे कुमार गंधर्व एवढंच आम्हाला कुमार सानूने आनंद दिला असं मी कित्येकदा म्हणतो. आनंद पिक्चर मला खूप आवडला जेव्हा मी बघितलं तर, आणि नंतर माझ्या लक्षात आलं आनंद मध्ये एकही गाणं किशोर कुमारने गायलं आणि सगळी गाणी हिट आहे. थिएटरमध्ये त्या अंधारात जाऊन मधल्या इंटरव्हलला सामोशाचा वास आणि त्या सोडा वॉटरचा आवाज. स्वदेश मध्ये शाहरुख खान ट्रेन मधून निघतो आणि तो मुलगा व चहा देतो, तो शॉट आहे ना त्याच्यामध्ये तो दिलीप कुमार अवस्थेला पोहोचलाय. मराठीची परंपरा थोर आहे. म्हणजे मराठीत एकेकाळी हिंदी चित्रपट मराठीवरनं घ्यायचे. निळू भाऊ आणि श्रीराम लागू एक वेगळ्या शाळा म्हणजे स्कूल्स आहेत, पण हिरोची म्हणजे सतीश दुबाशी, अरुण सरनाईक ही गेले ना त्यानंतर ती परंपरा खंडित होऊन वेगळ्याच प्रकारे वाढलं. तर लोकांना असं समज होतं की मला फक्त तेवढंच आवडतं आणि कळतं. तसं नाहीये. उलट किंबहुना मला सगळ्यात कमी तेच कळतं आणि सगळ्यात कमी आवडतंही तेच. तर ग्रेस बऱ्याचदा एकदा बोलायला लागले ना की ते पूर्णविराम न देता बोलायचं, आणि इथे जर आमचं बँड वाजायचं म्हणजे असं हे मी असं मला हात करत राहायचे कॅमेरामन वगैरे तिकडून, असं बोलू नये. खरं लोक मला मारतील. हल्लीच्या काळात तर कशाने राग येऊ शकतो, भावना दुखावू शकतात. आमच्याकडे 12-15 धर्मवीर बनवण्याचं मटेरियल ही मराठी समाजाला धमकी आहे. आताचे नट आणि नट्या मराठीतले आहेत त्यातले अपवादात्मक सोडले तर राजकीय भूमिका पण ते व्यक्त करत नाही. ही गोष्ट व्हायला आणि विशीमध्ये माझ्या केवळ योगायोग नाही तर काय म्हणायचं. तेंडुलकरांबरोबर जवळपास 20 वर्ष मी त्यांच्या घरातच होतो जवळपास. प्रिया तेंडुलकरच्या प्रोग्रामचे मी रिसर्च करायचो. सगळ्या साहित्याची परंपरा वगैरे लाभली आपल्याला. तर त्याच्यामध्ये जेव्हा भाऊपाध्याच्या वासुनाकावर काहीतरी गदारोळ उठतो तेव्हा विजय तेंडुलकर त्यांची बाजू, तर नामदेव ढसाळांच्या गोलपीठाला प्रस्तावना त्यांची ही परंपरा आहे सगळी.